वडिलाचं जर जीवाचं जर बरं वाईट काही झालं त्याने जर आत्महत्या केली, याला रमेश कराड, त्यांचे कार्यकर्ते वसंतराव करमुडे, त्यांचे बंधू गैर अर्जदार गुरुनाथ करमुडे, मंडळ अधिकारी गायकवाड, तहसीलदार थोरासाहेब जबाबदार असतील तर प्रशासनाने लवकरात लवकर निर्णय द्यावा. क्रांतिकारी जय मी फाईट फॉर राईट्स न्यूज चॅनलमध्ये मी मुख्य संपादक दयानंद सरोदे आपले स्वागत करतो. आज आपल्यासोबत कुंभारवाडी येथील शेतकरी यांनी तहसीलला आत्महत्या करण्यासंदर्भात पत्र दिलेलं आहे. बघा, या देशामध्ये शेतकऱ्याला कशा पद्धतीने आत्महत्या करावं लागत आहे आणि ते पत्र देऊन आत्महत्या करावं लागत, याच्या मागली काय म्हणजे कारणं आहेत किंवा काय पार्श्वभूमी आहे हे सुद्धा आपण त्याच्याकडून जाणून घेणार आहोत. तर आपलं काय म्हणणं आहे आणि कशासाठी आपण आत्मदान करणार, एवढं टोकाचं पाऊल उचललं आहे. आणि आमच्या फाईट फॉर राईट न्यूज चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला आव्हान आहे की आपण आत्महत्या वगैरे काही करू नये. कायदा आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला कायदा आहे, संविधान आहे, त्या माध्यमातून प्रयत्न करा. पण नेमकं काय कारण आहेत आपले सर? मी सोपान रामदास करमुडे, कुंभारवाडी तालुका रेणापूर जिल्हा लातूर, गट नंबर 139 जमीन आहे माझी तिथं. मी मागील 3 वर्षाखाली रिसर अर्ज केला होता तहसील कार्यालयाला. 3 वर्षापूर्वी? हां. त्याने 25/6/2025 रोजी निकाल दिला. 4/11/2025 रोजी त्याने पत्रही काढलं. कुणा काढलं पत्र? तहसीलदार साहेबांनी खुला करून देण्यात यावं पत्र काढलं. खुला करून देण्यात यावं हे पत्र कुणाला काढलं? मंडळ अधिकारी साहेबांना काढलं. बरोबर. मंडळ अधिकारी साहेब टाळाटाळी करतात. कोण आहेत मंडळ अधिकारी? गायकवाड आहेत का? त्यांनी का टाळाटाळी केली? त्याने म्हणतात की आम्हाला रमेश अप्पा कराडचे कार्यकर्ते वसंत करमुडे दबाव टाकत आहेत. अच्छा. म्हणजे लातूर ग्रामीणचे आमदार आहेत ते, त्यांचे कार्यकर्ते आमच्यावर दबाव टाकत आहेत म्हणतात. कसं काय? म्हणजे काय नेमकं म्हणजे काय म्हणणं आहे त्यांचं? म्हणणं रस्ता देत नाही म्हणणं आहे त्यांचं. नाही, आता तुम्ही आमदार रमेश कराड यांचं नाव घेत आहेत, त्यांच्या कार्यकर्त्यांनी दबाव टाकला, पण त्यांनी म्हणजे नेमकं त्यांचा एवढा इंटरेस्ट का आणि म्हणजे अशा पद्धतीने दबाव कशासाठी टाकला? वसंत करमुडे यांचे बंधू आहेत आमचे गैर अर्जदार, त्यांच्यावर त्यांनी बोलत आहेत. अच्छा. आणि मग आदेश देऊन सुद्धा म्हणजे मंडलाधिकारी रस्ता खुला अद्यापर्यंत करू दिला नाही, दिलेला असताना देखील पत्र दिलेलं असतानाही. मग काल मी जिल्हा अधिकारी कार्यालयात जाऊन अर्ज दिलोय. 13 तारखेपासून रस्ता खुला नाही करून दिल्यास माझे वडील रामदास बाबराव करमुडे आत्महत्या करीत आहेत. अच्छा. म्हणजे अशा पद्धतीने मग नेमकं मग तहसील प्रशासनाला किंवा आपले जे थोरा सर आहेत त्यांना भेटला होता तुम्ही? हो, त्यांना वारंवार भेटत आलो, आजही भेटलोय त्यांना. करतोच म्हणणार आहेत ते. अच्छा. काय अजून केलेलं नाही त्यांनी. आणि नेमकं मग कशासाठी विरोध आहे तुम्हाला? म्हणजे नंबर बांध आहे का, दुसऱ्याच्या रस्त्यातून जात आहे, किंवा तुम्ही दुसऱ्यावर अन्याय करत आहेत, किंवा काय करत आहे, किंवा तुम्हीच दबाव टाकून, किंवा म्हणजे आता एवढे म्हणजे रस्ता जो आहे तो नियमानुसार मागत आहेत का, म्हणजे काय त्यांच्या जागेतून कुठून मागत आहेत? नियमानुसार मागत आहे. नियमानुसार गट नंबर बांधाने आम्हाला रस्ता दिला तहसीलदार मॅडम. म्हणजे नंबर बांध आहे? नंबर बांध 12 फुटाचा रस्ता मंजूर करून दिलाय. 4 पत्रही काढले तहसीलदार साहेबांनी. अद्याप कोणत्याही अधिकाऱ्यात मोजून द्यायला आले नाहीत खुला करून द्यायला. अच्छा. मग तुम्हाला नेमकं प्रशासन सहकार्य करत नाही किंवा म्हणजे त्यांचा दबाव आहे असं म्हणजे? प्रशासन सहकार्य करत नाही आम्हाला. अच्छा. तर यावर तुमची काय मागणी आहे, किंवा म्हणजे काय हे केलं? म्हणजे आत्मदहनाचा तुम्ही दिलाय इशारा, परंतु हे आत्मदहन चुकीचं आहे, तर काय म्हणजे तुमची भूमिका काय आहे? ह्याने पर्याय ठेवले नाहीत आम्हाला. मंडळ अधिकारी पर्याय ठेवले नाहीत दुसरं काही. मंडळ अधिकारी गायकवाड आमच्याकडे फोन उचलत नाहीत, भेटत नाहीत, टाळाटाळी करतात. रमेश कराडचे कार्यकर्ते वसंत करमुडे त्यांच्यावर दबाव टाकत आहेत, काल सांगितले आम्हाला. ह्याने पर्याय दुसरा काय ठेवला नसल्या कारण आम्हाला टोकाच पाऊल उचलावं लागत आहे. अच्छा. असं आहे का? मी रिसर 2023 मध्ये आमचे गाय मारले, पाईपलाईन फोडले, आम्हाला मारहाण केली, रस्ता अडवला. रिसर म्हणजे तुमचे गैरहजरचं नाव काय? गुरुनाथ रामचंद्र करमुडे, वसंत करमुडे यांचे बंधू आहेत. अच्छा. वसंत करमुडे रमेश अप्पा कराड लातूर ग्रामीणचे त्यांचे कार्यकर्ते आहेत. रिसर अर्ज देऊन कुठला पंचनामा नाही, कुठली FIR दाखल नाही, कुठला काहीच नाही. अच्छा. कुठलंच प्रशासन आम्हाला सहाय्य करीत नाही. त्या कारणाने आम्हाला दुसरा पर्याय बिना आत्महत्या केल्याशिवाय. अच्छा. आमच्या वडिला जर काही झालं, 13 तारीख दिलेली आहे त्यांनी. वडिलाचं जर जीवाचं जर बरं वाईट काही झालं त्याने जर आत्महत्या केली, याला रमेश कराड,
त्यांचे कार्यकर्ते वसंतराव करमुडे, त्यांचे बंधू गैर अर्जदार गुरुनाथ करमुडे, मंडळ अधिकारी गायकवाड, तहसीलदार थोरासाहेब जबाबदार असतील तर प्रशासनाने लवकरात लवकर निर्णय द्यावा. या ठिकाणी आपण पाहू शकता की शेतकऱ्याचे कशा पद्धतीने इथं म्हणजे मरण्याचे हाल सुरू आहेत किंवा मरण्यास प्रवृत्त केलं जात आहे, अशीच परिस्थिती या ठिकाणी दिसून येत आहे. शेतकरी यांच्या वडिलांनी आत्महत्या करण्यासाठी म्हणजे पत्र दिलेलं आहे आणि निर्णय देऊनसुद्धा तहसीलदार यांनी 25/6/2025 रोजी निर्णय देऊन त्याच्यावर 4/11/2025 म्हणजे 5-6 महिन्याचा वेळ घालूनसुद्धा पत्र देऊनसुद्धा तिथं रस्ता खुला करून दिला जात नाही, तिथं म्हणजे त्यांना न्याय दिला जात नाही. आणि ही सगळी गोष्ट सत्य असताना, कारण न्याय दिला म्हणजे निर्णय दिला म्हणजे यांची बाजू खरी आहे अशा पद्धतीने निर्णय दिला असेल, म्हणजे पुरावे बघून सगळ्या गोष्टी बघून आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी इतका वेळ लागतो आणि एवढं सगळ्या गोष्टी होऊन त्यांना न्याय दिला जात नाही. आणि आज ते म्हणजे त्यांच्या पिताजीने ही दिलेलं आहे शेतकऱ्यानं की आत्महत्या केली जाईल म्हणून. तर ही अशा पद्धतीने जर होत असेल तर हे नक्कीच दुर्दैव आहे. आणि मग इकडं बावनकुळे जे आहेत आपल्या म्हणजे महसूल मंत्री महाराष्ट्र राज्याचे, ते सांगतायत की शेतकऱ्याला मागल त्याला रस्ता आहे किंवा गरजेनुसार रस्ता आहे किंवा रस्ता हा महत्त्वाचा आहे, आम्ही रस्ता सर्वांना खुले करून देणार किंवा रस्ते देणार. ही घोषणा असताना इथं प्रत्यक्षात शेतकरी किंवा शेतकऱ्याला प्रशासन आणि तर जाणीवपूर्वक टाळाटाळ करणाऱ्या लोकांच्यावर अन्याय करत आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तर तात्काळ याच्यावर कारवाई करावी अशी यांची मागणी आहे. शेतकरी मेल्यानंतर जर न्याय मिळत असेल अशी जर आपल्याकडे प्रक्रिया आहे, म्हणजे कारण शेतकऱ्यानं जो ओढला होता त्यांना मदतीचा ओघ आला की शेतकरी मेल्यानंतर त्यांना फाशी घेतल्यानंतर त्यांच्या घरी मदत दिली जाते, कुटुंबाला मदत दिली जाते, भेट दिली जाते आणि म्हणजे फिरायल्यासारखे त्या मंत्री असतील किंवा आमदार असतील, खासदार असतील किंवा संबंधित राजकारणी असतील, फिरायल्यासारखं इथं म्हणजे टूर करून जातात अशी परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये सध्या दिसत आहे. आणि मग हे कुंभारवाडीचे जे हे आहेत शेतकरी आहेत यांचाही मृत्यू झाल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार आहे का? मृत्यू झाल्यानंतर काय त्यांची कारणं काय आहेत किंवा सत्य काय आहेत किंवा पुरावे लपवायचे छपवायचे असे प्रकार केले जाणार आहेत का? हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी गांभीर्याने निर्माण होतो. आणि पत्र काढलेलं असताना सर्वात ह्याच्यात महत्त्वाचा विषय, आता पत्र बघितलं त्यांच्याकडे गायकवाड जे मंडल अधिकारी आहेत त्यांनी स्पष्ट तहसीलदार यांना पत्र लिहून लेखी पत्र लिहिलेलं आहे आणि त्याच्यात स्पष्ट सांगितलं की मला त्या प्रकरणासंदर्भात आपण न्याय दिलेल्या प्रकरणासंदर्भात निवाडा दिलेल्या प्रकरणासंदर्भात जाय मोकार जाण्यासाठी पंचनामा करण्यासाठी माझ्यावर दडपण येत आहे, गैर अर्जदाराकडून दडपण येत आहे, हे लेखी पत्र दिलेलं आहे 2 तारखेला. ती पत्र सुद्धा मान्य म्हणजे तहसीलदार सरांकडे आहे. मग एवढी दहशत, एवढी भीती जर गैर अर्जदाराची असेल, त्यांचं राजकीय कनेक्शन लातूर ग्रामीणचे आमदार रमेश आप्पा कराड यांच्याशी सांगून तशा पद्धतीनं गैरवापर जर होत असेल, दडपण जर येत असेल, दबाव जर येत असेल तर सर्वसामान्य शेतकऱ्याला मरायचीच वेळ आहे आणि मरायचीच वेळ आलेली आहे. यावर जे राजकारणी म्हणजे निवडणुका आल्या की तुम्हाला रस्ता देऊ, पाणी देऊ, लाईट देऊ, शेतमालाला भाव देऊ, हे कुठे जातात हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. आणि लातूर ग्रामीणमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या समस्या संदर्भात राजकीय हस्तक्षेप होत आहे का आणि प्रशासनावर दबाव येत आहे का हा सुद्धा या ठिकाणी प्रश्न निर्माण झालेला आहे. गायकवाड मंडल अधिकारी यांनी आपलं कर्तव्य करायचं सोडून त्यांनी धडधडीत पत्र लिहिलं आहे. दडपण येत आहे म्हणजे कर्तव्य जर करताना दडपण येत असेल नक्कीच त्यांच्यावर कायदेशीर कारवाई, योग्य चौकशी करून करणे नक्कीच गरजेचं आहे आणि यांना न्याय देणं गरजेचं आहे असंच या ठिकाणी दिसून येतं. आपल्याला यावर काय वाटतं हे प्रतिक्रियेच्या माध्यमातून कळवा आणि आमच्या आंबेडकरवादी पत्रकारिता आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी अजूनही आव्हान फाईट फॉर राईट न्यूज चॅनलच्या माध्यमातून यांच्या कुटुंबियांना करतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान आहे समतेचं, न्यायाचं आणि त्याच्यावर विश्वास ठेवून आपण लढावा. आत्महत्येसारखा मार्ग आपण स्वीकारू नये. थांबतो या ठिकाणी. जय भीम, क्रांतिकारी जय भीम.